सर्वांना नमस्कार. आज आपण विषय घेणार आहोत की अग्निहोत्राचा कॅन्सरमध्ये कॅन्सर सारख्या जे गंभीर आजार आहेत त्यामध्ये काय भूमिका आहे. तर या संदर्भात आपण व्यक्त करणार आहोत. सर्वात प्रथम आज आपण सर्वत्र अनुभवतो की कॅन्सर हा घरोघरी पसरलेला आहे. प्रत्येक घरामध्ये त्या घरात नसेल तरी त्यांच्या आसपास नातेवाईकांमध्ये एक तरी पेशंट कॅन्सरने ग्रसित आपणाला आढळतो. तर हे आपण अनुभवतोय आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये. अ, आणि त्याच प्रकारे इतरही गंभीर आजार जे आहेत जसं किडनी संदर्भात आजार आहे किंवा थायरॉइड आहे, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे. अ, तर हे सर्व सुद्धा आज दिवसेंदिवस वाढत असतानाच आपण पाहत आहोत. तर आता आपण सर्वात प्रथम आजचा जो विषय आपण घेतलेला आहे की कॅन्सर या रोगामध्ये अग्निहोत्राची काय भूमिका आहे. तर सर्वात प्रथम आपण समजून घेऊया की कॅन्सर म्हणजे नक्की काय होते, काय असतं त्यामध्ये. तर आपण सर्वसाधारणतः असं ऐकतो की अमुक एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये एखाद्या अवयवामध्ये गाठ आलेली आहे आणि ती गाठ तपास केला असता त्यामध्ये त्या गाठीमध्ये कॅन्सरच्या पेशी आहेत असं आढळून येतं. तर हे आपण जनरली सर्वसाधारणतः आपणाला असंच ऐकायला मिळतं. तर आता आपण पाहूया की ह्या ज्या गाठी विशिष्ट अवयवांमध्ये निर्माण होतात, मग तो अवयव गर्भाशय असू शकतो किंवा यकृत असू शकतो, लिव्हर ज्याला म्हणतात, किंवा पॅनक्रियास स्वादुपिंड असू शकतो, किंवा आतड्यांमध्ये गाठी होतात, किंवा फुफ्फुसांमध्ये होतात किंवा ब्रेन मध्ये होतात. तर असे विविध जे अवयव आहेत आपले, किंवा हाडांना जो कॅन्सर होतो किंवा रक्तामध्ये जो कॅन्सर होतो, तर हे जे विविध अवयवांना धरून किंवा हाडं, रक्त, त्वचेचा पण कॅन्सर असतो. तर ह्या जे शरीरातले धातू आहेत, की ज्याच्यामुळे शरीर निर्माण झालेले आहेत, त्या धातूंना सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. आणि त्याच प्रकारे शरीरातले विविध अवयव आहेत त्यांना सुद्धा कॅन्सर हा होऊ शकतो. तर हे सर्व विशेषतः आपण ऐकतो की त्या ठिकाणी गाठ निर्माण झालेली आहे, किंवा तिथल्या पेशी कॅन्सरग्रस्त झालेल्या आहेत. तर नेमकं काय होतं हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया. तर आपल्या शरीरामध्ये रक्तापासून ते हाडापर्यंतच्या प्रत्येक पेशी ह्या निर्माण होतात आणि ठराविक कालावधीपर्यंत त्या जगतात आणि काही कालावधीनंतर त्या पेशी मृत होतात. तर साधारणतः 3 महिन्यामध्ये 3 महिनेपर्यंत आपल्या रक्ताच्या पेशी ह्या जिवंत राहतात आणि त्यानंतर त्या मृत होतात. आणि म्हणजे पुन्हा 3 महिन्यांनी आपल्या शरीरामध्ये प्रत्येक रक्ताची पेशी ही नवीन तयार झालेली असते. त्याच प्रकारे आपल्या हाडांच्या पेशी पण जवळजवळ साधारणतः 7 वर्षामध्ये आपलं जी हाडं असतात ती हाडं सुद्धा पूर्णतः नवीन पेशी हाडांच्या पण निर्माण झालेल्या असतात. तर अशा पद्धतीने प्रत्येक पेशी चा जो जीवन कालावधी आहे तो असा ठरलेला आहे आणि नव्याने शरीर हे निर्माण होत असतं. तर हे असं वैद्यकीय शास्त्रज्ञांनी शोधून काढलेलं आहे. आणि तर त्यावेळेला जेव्हा शरीरामध्ये सर्व काही संतुलनात चाललेलं असतं, शरीराची पचनशक्ती जेव्हा संतुलनात असते, शरीरातले जे शरीरामध्ये ज्या विविध क्रिया होतात, आयुर्वेदानुसार वात पित्त कफ या 3 दोषांनी शरीरातल्या प्रत्येक क्रिया होत असतात. तर जेव्हा हे तिन्ही दोष संतुलनात असतात आणि 5 महाभूत आहेत ज्याला पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याने आपलं शरीर तयार झालेलं आहे. तर हे 3 दोष जेव्हा व्यवस्थित कार्य करतात त्यावेळेला हे पंचमहाभूत सुद्धा व्यवस्थित शरीरामध्ये ते निर्माण होत असतात, त्यांचं पोषण होत असतं आणि शरीर निरोगी असतं. परंतु काही कारणांनुसार जेव्हा हे तिन्ही दोष बिघडतात, तर त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये शरीर ज्या तत्वांनी निर्माण झालेलं आहे ते तत्व सुद्धा बिघडतात. आणि त्यावेळेला मग शरीरामध्ये असलेलं पचनशक्ती बिघडते. आणि पचनशक्ती बिघडल्यानंतर जे 5 तत्व निर्माण होतात तर त्यामध्ये सुद्धा बिघाड निर्माण होतो आणि मग विविध आजार हा निर्माण होत असतो. तर ह्या पद्धतीने जेव्हा शरीरातले दोष बिघडतात तेव्हा आजार
निर्माण होतो, हे महत्वाची गोष्ट आहे. आता जेव्हा सर्व शरीर आपलं संतुलनात चालतं तेव्हा आपली प्रत्येक पेशी ही चांगल्या रीतीने निर्माण होते आणि ती व्यवस्थित जितके दिवस तिचं आयुर्मान आहे तितके दिवस ती जगते आणि पुन्हा मृत होते, पुन्हा तिची जागा नवीन पेशीने घेतली जाते. समजा जी पेशी आपली त्वचेची पेशी आहे किंवा रक्ताची पेशी आहे ती जेव्हा निर्माण होते ती जिवंत राहते ठराविक कालावधी, तिचा जो जीवनकाल आहे. त्यानंतर जेव्हा नवीन रक्ताची पेशी निर्माण होईल किंवा त्वचेची पेशी निर्माण होईल तर ती त्याच आकाराची, त्याच जे आपण ज्याला म्हणतो की नॉर्मल स्वरूपात जिला कुठलीही दोष नाहीयेत अशी ती पेशी निर्माण होत असते जेव्हा आपलं सर्व शरीर चांगलं असतं, पचन चांगलं असतं, दोष व्यवस्थित काम करतात तेव्हा. तर तेव्हा एका रक्ताच्या सुदृढ पेशीला त्याच प्रकारची नवीन पेशी निर्माण होते आणि त्या जुन्या पेशीची जागा नवीन पेशी घेत असते. परंतु जेव्हा आपल्या शरीरामध्ये दोष बिघडतात आणि शरीराची पचनशक्ती बिघडते त्यावेळेला मात्र जेव्हा नवीन पेशी निर्माण होत असतात तर त्यावेळेला त्या पेशी विकृत स्वरूपात निर्माण होतात. म्हणजे जशी पेशी निर्माण व्हायला पाहिजे त्या स्वरूपाची निर्माण न होता ती विकृत होते आणि ती अपूर्ण असेल किंवा तिची वाढ जास्त असेल, दोषयुक्त पेशी, आणि एकाला एक पेशी निर्माण न होता एकाला अनेक पेशी निर्माण होतात आणि त्यामुळे त्या गाठी निर्माण होत असतात शरीरामध्ये. आणि मग ते तपासल्यानंतर त्याची आपण बायोप्सी करतो त्यावेळेला मग त्यामध्ये निदर्शनास येतं की हा पेशी कॅन्सरच्या आहेत. तर अशा पद्धतीने शरीरातलं जेव्हा पचन बिघडतं, दोष बिघडतात, त्यावेळेला शरीरात निर्माण होणाऱ्या पेशी ह्या ऍबनॉर्मल असतात, विकृत असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांची वाढ होते आणि त्या गाठी निर्माण होत असतात. तर हे साधारणतः सर्वसामान्य भाषेमध्ये आपण थोडक्यात कॅन्सरच्या गाठी म्हणजे नक्की काय होतात हे समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण समजून घेऊयात की कारण काय असू शकतात. तर आता सर्वात जसं आपलं सर्वांचं जीवन हे आता सृष्टीनुसार चालू नाहीये, तर आपण आपलं उठणं किंवा प्रत्येक व्यक्तीची ही ताणतणावाची जीवनशैली आहे. एकतर अति ताणतणाव आहे किंवा अति आराम आहे. म्हणजे काहीच खूप काही विशेष काम नसतं. अशाही अनेक स्त्रिया किंवा पुरुष आहेत की काही विशेष काम नसतं आणि जास्त दगदग नसते, कुठले परिश्रम नसतात. तर असाही एक वर्ग आहे. आणि दुसरा असा वर्ग आहे की ज्यांना प्रचंड ताणतणाव आहे, झोपही पुरेशी होत नाही, खाण्यापिण्याच्या वेळा बिचारे पाळू शकत नाही आणि प्रचंड प्रवास आहे, दगदग आहे, कामाचा ताण आहे. तर हा असा एक वर्ग आहे. तर असे दोन वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. एक तर खूप कष्टातून चालणारा वर्ग आहे किंवा एक खूप आराम निवांत असणारा वर्ग आहे. तर हे जे दोन्ही कारण आहेत की एक अत्यंत निवांत असणं, काही शारीरिक श्रम न करणं, कुठली ताणतणाव चिंता नसतं, तर हा बसतो आणि खातो आणि एकाच जागेवर असतो. तर ह्या अशा व्यक्तींमध्ये पण पचन बिघडतं आणि दुसरे जो वर्ग आहे जो अत्यंत कष्ट करतो त्यांच्यामध्ये सुद्धा पचन हे बिघडलेलं असतं. कारण वेळी अवेळी खाण्यामुळे, ताणतणावामुळे सर्व काही पचनशक्ती बिघडते, सर्व दोष बिघडतात आणि त्यामुळे विविध आजार निर्माण होतात आणि त्यापैकीच एक कॅन्सर हा आजार सुद्धा गंभीर स्वरूपात निर्माण होत असतो. आता हे सर्वसाधारण कारण आहे की जी जीवनशैली आपली चालू आहे ती अशी दोषयुक्त आहे. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं मुख्य कारण की ज्याचा प्रत्येक डॉक्टरने आणि प्रत्येक रुग्णाने किंवा प्रत्येक घरातल्या व्यक्तीने, सदस्याने जो अन्न खातोय, जो पाणी पितोय, जो श्वास घेतोय, ह्या प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवण्यासारखी महत्वाची गोष्ट आहे. तर ती म्हणजे आपण आपलं जे अन्न खातो आहे, जे श्वास घेतो आहे, पाणी पितोय, ह्या प्रत्येक गोष्टीतनं आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणात विष जात आहेत, विषारी घटक जात आहेत. कारण आपण आज पूर्णतः जणू काही प्रदूषणाच्या सागरामध्येच राहत आहोत.
इतकं आपलं वातावरण सर्वत्र दूषित झालेलं आहे. त्याच प्रकारे आपली जमीन सुद्धा दूषित झालेली आहे, अधिक रसायनांमुळे झालेली आहे आणि त्यामुळे जमिनीची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली आहे आणि त्या मातीतून ती रसायनं त्या वनस्पतीत पण येत आहेत, ते आपण आपल्या आहारात पण जात आहेत. आणि आता मध्यंतरी शंकरदादांनी जे सत्र घेतलं होतं त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये जवळजवळ असं संशोधन करण्यात आलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये 10 प्रकारची रसायनं आढळतात. तर एवढी गंभीर अवस्था आपल्या शरीरात आहे की काही तपासण्या करण्यात आल्या रक्ताच्या आणि त्यामध्ये असं आढळलं की 10 प्रकारची विविध रसायनं की जी शेतात फवारणी केली जाते ती आपल्या शरीरामध्ये आहे. तसंच मध्ये टाटा हॉस्पिटलमध्ये पण तपास करण्यात आला होता, तेव्हा सुद्धा किडनीमध्ये सुद्धा काही रसायनं आढळली. तर असेही जास्त प्रमाणात रसायनं आपल्या शरीरात अन्नातनं जात आहेत, पाण्यातनं जात आहेत, आपण जो श्वास घेतोय त्यातनं जात आहेत आणि ते सर्व रसायनं आतमध्ये जात आहेत. तर कोणतीही गोष्ट जेव्हा शरीरात जाते तेव्हा तिचं पचन होणं आवश्यक असतं. तर आता ही जे विष आतमध्ये जातात त्यांचं पचन आपले लिव्हर यकृत करू शकत नाही अनेक रसायनांचं, त्यामुळे ती रसायनं शरीरात साठली जातात. तसंच त्या रसायनांचा परिणाम किडनीवरती सुद्धा होतो. तर अशा प्रकारे आपलं किडनी लिव्हर हे सर्व ह्या रसायनांमुळे किडनीच्या लिव्हरच्या पेशी या रसायनांमुळे त्यांच्यावरती विकृत परिणाम होतो. त्यांना सुद्धा या रसायनांची झळ पोहोचते आणि ती रसायनं आपल्या रक्तामध्ये अशीच प्रवाहित होत असतात, अशीच वाहत असतात. आणि ह्या रसायनांमध्ये जी उष्णता आहे, जो वायू आहे, तर त्यामुळे आपल्या शरीरातले पूर्णतः जे पंचमहाभूत आहेत त्याचा समतोल बिघडतो, आपलं पचन बिघडतं आणि कॅन्सरच्या गाठी निर्माण होतात. तसंच केवळ कॅन्सरच असं नाही तर थायरॉइड असो किंवा ब्लड प्रेशर असो, डायबिटीस, त्यानंतर जे हार्ट अटॅक येत आहेत किंवा रक्तवाहिन्यांमध्ये जो कचरा जमा होतो, हे सर्व जमा होण्यामध्ये रसायन हे सुद्धा महत्वाचं कारण आहे. त्याच प्रकारे जे किडनीचे विविध आजार आहेत किंवा हल्ली साधा 2-4 दिवसांचा ताप आला तरी सुद्धा त्या तापामध्ये जी औषधं दिली जातात किंवा जो ताप येतो त्याच्यामध्ये मनुष्याला ते सहन होत नाही आणि आपल्याला असं आता आमच्याच कुटुंबामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की अगदी 2 दिवसाच्या तापामध्ये 32 वर्षांची मुलगी, विवाहित महिला स्त्री होती, पण वय फार 34 एक वय होतं आणि त्यामध्ये 2 दिवसांच्या तापामध्येच पूर्णतः कोमामध्ये गेली आणि जीवन संपलेलं आहे. तसंच अगदी 28-29 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला, त्याही पेक्षा लहान मुलांना हार्ट अटॅक येतात. तर हे सर्व आपल्याला जे गंभीर आजार आहेत तर हे सर्व ह्याच्यामध्ये केमिकल हे मुख्य कारण आहे. आणि तसंच कॅन्सरमध्ये तर अत्यंत महत्वाचं मुख्य कारण आहे, कारण कॅन्सरमध्ये हे केमिकल्स अतिरिक्त प्रमाणात गेल्यामुळे आपलं जे रक्त आहे ते पूर्णतः त्याच्यामध्ये ऍसिडिटी वाढते आणि ती ऍसिडिटी वाढली की विविध गाठी निर्माण शरीरामध्ये होत असतात, रक्त ऍसिडिक होतं आणि विविध गाठी होत असतात. तर ही थोडीशी कारणं आहेत त्यामध्ये. आता आपण महत्वाचं पाहूयात किंवा जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये कॅन्सर हे निदान होतं तर त्यावेळेला त्या कुटुंबामध्ये सर्वांना एक ताण येतो आणि त्या व्यक्तीला सुद्धा अनेकदा सांगितलं जात नाही आणि सांगतच नाही की त्यांना पण भीती वाटेल ह्यासाठी. परंतु थोड्या दिवसानंतर त्या व्यक्तीला पण कळतं की आपल्याला काहीतरी गंभीर आजार झालेला आहे, हे समजतं, हे लक्षात येतं आणि त्यावेळेला कुठेतरी त्या व्यक्तीची मानसिक भूमिका खचली जाते आणि घरातल्यांची पण आधीच खचलेली असते. तर हे पाहायला आपल्याला मिळतं. तसंच हे कॅन्सरच्या ज्या ट्रीटमेंट आहेत तर ती ट्रीटमेंट अत्यंत अवघड आहे. ज्या वाढलेल्या विकृत पेशी आहेत ती गाठ कमी होण्यासाठी, तिथल्या पेशी मारण्यासाठी जे औषधं वापरली जातात तर ती औषधं सुद्धा अत्यंत घातक असतात. त्यामुळे शरीरातल्या चांगल्या पेशी सुद्धा मारल्या जातात आणि त्यामुळे त्या पेशंटला प्रचंड त्रास
होतो, त्याच्या शरीरातलं रक्त कमी होतं, पेशी जी हाडं आहेत, पेशी आहेत, त्यांची शक्ती कमी होते आणि खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात अशक्तपणाला सामोरी जावं लागतं. म्हणजे इथे जसं आतंकवादी च्या रूपामध्ये जणू काही कॅन्सरची औषधं शरीरात जातात आणि चांगल्या वाईट पेशींबरोबर चांगल्याचा पण पेशी मारल्या जातात. तर असा पूर्ण आतंक शरीरामध्ये त्या रुग्णाच्या अ, अ, पूर्णतः त्या कॅन्सरची औषधं त्या धुमाकूळ घालतात. तर अर्थात याचा अर्थ असा नव्हे की आपण ती औषधं घेऊ नये. आवश्यक असेल तर जरूर त्या औषधांचा वापर करावा. पण त्याबरोबरीने आपण आयुर्वेद, होमिओपॅथी ह्यांचा पण आपण अवलंब जीवनामध्ये केमोथेरपीच्या बरोबरीने आपण केला तर आपणाला खूप मदत होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अग्निहोत्र करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण ह्या औषधांमुळे जे त्रास होतात ते सहन करण्याची शक्ती आणि तसंच हा गंभीर आजार झालेला आहे तर त्यावेळेला त्याला त्यामध्ये आधीच खच्चीकरण झालेलं असतं मानसिक रुग्णाचं आणि सर्वच नातेवाईकांचं. त्यामुळे घरामध्ये एक एक जरी व्यक्ती आजारी असेल आणि अशा गंभीर आजाराने तर संपूर्ण घर ते आजारी असतं. त्या पेशंटपेक्षा सुद्धा त्याचा सांभाळ करणारे किंवा त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारी व्यक्ती किंवा त्यांचं पूर्ण घरात सांभाळ करणारी व्यक्ती ही सुद्धा कुठेतरी रोगग्रस्त, मानसिक अवस्था त्यांची रोगग्रस्त होत असते सतत तेच तेच बघून. तर त्यामुळे त्या घरातलं वातावरण अख्खं घरच पूर्णतः रोगयुक्त झालेलं असतं आणि भेटायला येणारे सुद्धा त्याच काळजीत चिंतेत असतात. त्यामुळे ते आपली शक्ती वाढवत जात नाही, उलट त्याचा अजून त्रास होतो. त्यामुळे शक्यतो जेव्हा किमोथेरपी चालू असते तेव्हा शक्यतो खूप आपल्या नातेवाईकांना कळू नये आणि शांतीत ती किमोथेरपी पार पाडावी. कारण त्याचे साईड इफेक्ट खूप असतात आणि त्यामुळे पेशंटला आराम मिळणं आवश्यक आहे. तसंच घरातल्यांना सुद्धा पेशंटकडे व्यवस्थित लक्ष देणं आवश्यक आहे. यासाठी त्या पेशंटला सुद्धा भेटणाऱ्यांनी जाऊ नये शक्यतो. तो किमोथेरपी करून घरी आल्यानंतर एक थोडा स्थिर स्थावर झाल्यानंतर, शक्ती नीट झाल्यानंतर मग इतरांनी त्यांना मध्येच भेटायला गेलं तर हरकत नाही. तर ही दक्षता पण घेणं आवश्यक आहे. आणि आता महत्वाचं म्हणजे जेव्हा आपणाला निदान होतं त्यावेळेला घरामध्ये अग्निहोत्र जर सुरू केलं तर अग्निहोत्रामुळे अग्निहोत्रामध्ये जे आपण आहुती देतो, आता अग्निहोत्र काय आहे ते कसं करतात तर ह्या संदर्भातले आपले व्हिडिओ आहेत ते आपण पाहू शकतो. त्याच प्रकारे आपण पुन्हा ऑनलाईन मीटिंग मध्ये पण ते समजावून घेऊ शकतो. परंतु आज आपण पाहणार आहोत की अग्निहोत्राचा कॅन्सरमध्ये भूमिका काय आहे.